एक मोर्चा आया हुआ है जो कि लोगों के हक के लिए मोर्चा है, जो कि इन्होंने एक मांगनी रखी है, जो कि इनके पास पूरे फॉर्म वगैरह है कि अगर हमारी मांगे पूरी नहीं हुई, आज तहसीलदार में हम इनको अलर्ट करने के लिए आए। अगर हमारी मांगे पूरी नहीं हुई तो हम जो महामार्ग है, जो हाईवे है, वो पूरा जाम करेंगे। हम अपने पूरे वीडियो में बताते हैं क्या था पूरा मामला। माझं नाव संजय मारुती कदम। आम्ही या भारत देशातील सगळ्यात अगोदर 30 करोड भटक्यामुक्त समाजातर्फे तुम्हा सगळ्या पत्रकारांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी 30 करोड भटक्यामुक्त जाती जनजाती समाजाची दखल घेतली, त्याबद्दल धन्यवाद। व माझा भारत दौरा चालू आहे मोटरसायकलवर। आता भारत देशातले 22 राज्य संपून 4.5 लाख किलोमीटर गाडी चालून 2.5 करोड भटक्यामुक्तांना जोडत आम्ही वसई तालुक्यामध्ये पोहोचलो। वसई तालुक्यामध्ये येण्यामागचं कारण असं आहे की वसई तालुक्यामध्ये 50,000 पेक्षा जास्त भटक्यामुक्त समाजाची लोकसंख्या आहे, पण या समाज बांधवांनी जातीचे दाखल्याचे 2000 प्रस्ताव बनवले होते। कॅम्पही झाला होता। कॅम्प राबवून सुद्धा त्यांनी म्हणले होते की आपण जातीच्या दाखल्यांचं काम नंतरून करू, जातीच्या दाखल्यांचं काम नंतरून करूया, पण अजूनपर्यंत तहसीलदार साहेब, प्रांत अधिकारी साहेब यांच्याकडून कोणत्याच प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही। त्यामुळे आम्ही आंदोलन केलं आणि या 2000 लोकांना जातीचे दाखले मिळावे। का? कारण की शासनाने, आम्ही मुख्यमंत्र्यांचा, महसूल मंत्र्यांचा, मुख्य सचिवांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी महाराष्ट्रातील भटक्यामुक्त समाजाला जातीचे दाखले देण्यासाठी विविध शासकीय शिबिरं राबवले आणि त्यातनं महास्वराज्य अभियानातनं ते जातीचे दाखले देत आहेत। पण वसई तालुक्यामध्ये 2000 लोक असे आहेत की त्यांच्याकडे अजूनही जातीचा दाखला नाही। का? कारण की त्या लोकांचा जन्म कधी नदी नाल्या किनारी, कधी फुटपाथवर पाहिजे नाही तर जन्म दाखला नाही, आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला, आरक्षण योजना, नोकरी भटक्यामुक्त समाजाला भेटत नाही। म्हणून भटक्यामुक्त समाज लँडलेस, होमलेस, जॉबलेस आहे। राहायला घर नाही, मरायला स्मशानभूमी नाही, जगायचं तर कसं जगायचं हा आपल्या देशासमोर खूप मोठा प्रश्न आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय महसूल मंत्री साहेबांनी जो GR पास केला, त्या GR ची तालुक्यामध्ये 100% अंमलबजावणी होऊन त्यांना जातीचे दाखले लवकरात लवकर देण्यात यावे। लवकरात लवकर जातीचे दाखले नाही दिले तर आम्ही राष्ट्रीय महामार्ग थांबवण्याचं नियोजन करणार आहे। 15 ते 20 दिवसामध्ये याच्यावर योग्य ती कारवाई नाही झाली तर सगळा भटक्यामुक्त समाज, आता आम्ही फक्त शिष्टमंडळ घेऊन आलो आमचं, तर आमची जी टीम आहे ते सगळ्यांनी ठरवलं आहे की शासनाला पहिला आपण प्रेमाने समजू, त्यानंतर नॅशनल हायवे रोखू। त्यामुळे आम्हाला प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की या शोषित वंचित भटक्यामुक्त समाजाकडे ते विशेष लक्ष देतील। त्यासाठी या तालुक्यातील 2000 भटक्यामुक्त समाजाचा सगळा सर्वे डाटा याच्यामध्ये दिलेला आहे। याच्या अगोदर पण आम्ही निवेदन दिलेलं आहे, माननीय डिप्टी कलेक्टर साहेबांना पण दिलेलं आहे, माननीय पालकमंत्रींना पण पाठवले आणि केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्र्यांना पण पाठवले। त्यामुळं आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना विनंती करतोय, माननीय प्रांत अधिकारी साहेबांना विनंती करतोय की जातीच्या दाखल्यासाठी पुरावा लागतो शाळेचा दाखला, आणि त्याच्या शाळेची नोंद, जातीच्या नोंद असणं गरजेचं आहे। म्हणून वाघरी, गोंधळी, जोशी, वासुदेव, चित्रकथी, महागडी, त्याच्यावर नाथजोगी, वंजारी, बंजारा, त्याच्यासोबतच आपले धनगर, या सगळ्यांचे 2000 प्रस्ताव आम्ही माननीय प्रशासनाला देतोय। त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही मायबाप आहे, आमचे मायबाप आहे, तर तुम्ही मायबापांकडे आमच्या शोषित वंचित लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे। त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर जातीचे दाखले द्यावं, त्यासाठी हे सगळे प्रस्ताव आम्ही माननीय प्रशासनाला द्यायला आलेलो आहे। भारत माता की जय। तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। देखिए कहीं ना कहीं मोर्चा जो आया हुआ है कदम की तरफ से, जो कि एक ढोल ताशे के साथ में आया हुआ है, ये ढोल की आवाज से बात करेंगे। काय नाव तुमचं? माझं नाव मंगेश देवीदास भोरे। जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली मग तुम्ही काय करणार? पूर्ण नाही झाली तर आम्ही रस्ता बंद करून टाकणार। जातीचा दाखला आम्हाला गरज आहे, का आम्ही गोंधळी समाज माणसं आहेत, आम्हाला जातीचा दाखला कुठे पण गेला तर सांगायला लागतं लोकांना। आम्हाला शाळेमध्ये पण आम्हाला दाखला लागतं, लहान लेकरं असतात त्यांना शाळेमध्ये सांगायला लागतं की आम्हाला जातीचा दाखला पहिला आणून द्या, नंतर पुढचं काम करू। आता जाती दाखला आम्हाला नाही भेटला तर आम्ही हायवे रोड बंद करून टाकणार, ढोलकी स्टाईल मध्ये हायवे रोड बंद करून टाकणार, सगळे करून टाकणार। त्यासाठी आम्हाला जाती दाखला भेटला पाहिजे। भारत माता की जय। देखिए किस तरीके से ढोलकी स्टाइल में यहाँ पर आए हुए हैं और इन्होंने सीधा सीधा चैलेंज कर दिया तहसीलदार ऑफिस में, अगर हमारी मांगे अगर पूरी नहीं हुई हम महामार्ग जाम करेंगे अपने ढोल की स्टाइल में। हम देखते हैं क्या इनकी मांगे पूरी होती हैं।